नमस्कार साई भक्तांनो, ओम साईराम, सुप्रभात। बरं, बऱ्याच महिन्यानंतर आपण परत एकदा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटतो। त्याचं कारण आहे उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीचा 25वा रौप्य महोत्सवी वर्ष। आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी एक जबरदस्त एक छान नियोजन आपल्या मंडळाच्या वतीनं सुरू आहे। आणि हे वर्ष साई भक्तांसाठी, सर्व देणगीदारांसाठी, सगळ्या पदयात्रींसाठी आणि खास करून उरणकरांसाठी आणि उरण ते शिर्डी मानाच्या पालखीची सेवा करणाऱ्या प्रत्येक साई भक्तासाठी खास असणार आहे। कारण तालुक्यातून निघालेली पहिली पालखी म्हणजे आज तालुक्यामधून जाणाऱ्या असंख्य पालखी असतील, पण मानाचा जो झेंडा पदयात्रेचा उरण ते शिर्डी या पालखीमधून जो गाडला गेला तो श्री साई सेवा मंडळ उरण या विभागाचा होता। आणि आज त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या 25व्या वर्षाचं जे नियोजन आहे, म्हणजे पहिल्या दिवशी कुठं, दुसऱ्या दिवशी कुठं, तिसऱ्या दिवशी कुठं, चौथ्या दिवशीचा मुक्काम, 5व्या दिवसाचा मुक्काम, अशा 1 ते 9 दिवस जे दुपारच्या वस्ती असतात किंवा रात्रीची जी मुक्कामं असतात त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण आज भेट देतोय। त्याचं नियोजन सुरू आहे। तिथल्या माणसांना भेटून तिथे काय व्यवस्था करता येईल, तिथे काय कचरा आहे का, गवत आहे का, या सगळ्याची पाहणी करून आपण व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन करत आहोत। मित्रांनो, आता आपण आलोय बेलापूरमध्ये। बेलापूरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या अगदी समोर एक छोटंसं पटांगण आहे, हे खेळाचं मैदान आहे। आणि यावर्षी पहिल्या दिवशीचा मुक्काम हा या ठिकाणी होणार आहे। तर त्याचं नियोजन इथल्या माणसांना आपण या ठिकाणी भेटतोय, त्यांचं देखील चांगलं सहकार्य आहे। इथे चोखंदलपणे नियोजन करायचं आहे, कारण हा शहरी भाग पडतो आणि पालखीमध्ये शेकडो पदयात्री असतात। पहिला दिवस म्हटलं तर इथे 1000-2000 पब्लिक पहिल्या दिवसासाठी या ठिकाणी असणार आहेत, ज्यामध्ये महिला देखील असतात। तर मग या ठिकाणी एक आपण चांगली व्यवस्था कशी करता येईल याचं पूर्ण नियोजन या ठिकाणी करतोय। आता बघा, हे 40+ दिवाळीची टीम आणि त्यापैकी काही खेळाडू आपल्या साई पदयात्रींसाठी हे जे मैदान उपलब्ध केलेलं आहे त्या मैदानाची पाहणी केली जाईल। इथे आता ग्रास कटिंग सुरू झालं आहे, आपण बघू शकतो। मैदानावर त्यांच्या माध्यमातून मशनी आणलेल्या आहेत आणि सध्या त्यांच्या समवेत चर्चासत्र सुरू आहे। म्हणजे राहिलेल्या या मशनीच्या कटरच्या साह्यानं आपण हे बेलापूर या ठिकाणच्या ज्या पहिल्या रात्रीचं जे मुक्काम आहे त्या ठिकाणी ग्रास कटिंग सुरू आहे, गवत कापलं जात आहे। तर मी 40+ दिवाळीची जी टीम आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की आपण मानाच्या पालखीची सेवा या पद्धतीने या ठिकाणी करत आहात। खूप खूप नमस्कार। आपण आता उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा जो सकाळचा मुक्काम असतो म्हणजे दुपारचा मुक्काम, तो परत एकदा खिडकालेश्वर म्हणजे शिलफाटाच्या जो पुढं खिडकालेश्वर मंदिर आहे, सुप्रसिद्ध आहे, शंकराचं स्थान आहे। बरेच भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या मोठ्या विधी करण्यासाठी येतात आणि बऱ्याच साई पदयात्र्यांना माहिती आहे की आपण बरीच वर्ष या ठिकाणी दुपारचा मुक्काम केला आहे। तर या 25व्या रौप्य महोत्सवानिमित्त परत एकदा आपण खिडकाली मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये आपला दुपारचा मुक्काम होणार आहे। खिडकालेश्वर मंदिर म्हणजे इथे जे शंकराचं स्थान आहे ना, बघा इथे रम्य ठिकाण आहे। तुम्हाला इथे सगळ्या खिडकालेश्वर मंदिरातून निघालोय
अशा ठिकाणी ज्या ठिकाणी दुसऱ्या रात्रीचा मुक्काम होणार आहे, पण ह्या ठिकाणावर आपण 5 वर्ष अगोदर वस्ती केलेली. आता परत एकदा 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण 5 वर्षानंतर दुसऱ्या रात्रीचा मुक्काम परत एकदा निवडलाय. तर ते ठिकाण कोणतं आहे आणि तिथल्या माणसांमध्ये असणारा उत्साह कसा आहे बघूया. त्या माणसांची भेट होणार आहे, आपण त्यांच्या घरी जाणार आहोत आणि ते ठिकाण पाहणार आहोत. पाहत राहा व्हिडिओ. आपला अँकर बिल्डिंग आहेत ना, रिलायन्स बिल्डिंग रिलायन्स वाले बिल्डिंग आहेत ना, सी विंग मध्ये 207 नंबर केबिन भेटला. आपण आता आपल्या मानाच्या पालखीच्या दुसऱ्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलोय, नेतवली कल्याण मध्ये. आता नेतवली कल्याण हे बऱ्याच जुन्या साई भक्तांसाठी परिचित असणारं नाव, पण हे 2 चेहरे पहा. आमच्या सौभाग्यवती गीताताई चंद्रकांत ठाकूर हे दोन्ही दाम्पत्य गेली काही वर्ष आपल्या मानाच्या पदयात्रेंची सेवा करत आलेली आहेत आणि 5 वर्षानंतर परत आपण त्यांना संधी, म्हणजे बाबांना ज्या ठिकाणी जायचं असतं ना त्या ठिकाणी बाबा आवर्जून जातात. तर त्यांची खूप इच्छा होती की तुम्ही आमच्याकडे येण्याची पालखी बंद केली, पदयात्री येत नाहीत, पण जर कुठलीही इच्छा जर मनापासून असेल ना तर बाबा ते नक्कीच पूर्ण करतात. आता 5 वर्षानंतर परत एकदा यांना आपल्या मानाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. तर आता सध्या त्यांच्या घरामध्ये पाहुणचार सुरू आहे. ही सगळी कमिटी असणार आहे. अगदी पूर्वनियोजन सुरू असतं आपल्या पालखीचं. दरवर्षी आपण ज्या ठिकाणी वस्ती करतो त्या ठिकाणी मुक्काम करतो, त्या जागेवर जाऊन त्या जागेची पाहणी करतो, तिथल्या माणसांना भेटतो, तिथले नेते मंडळी असतील किंवा तिथले जे कोणी पुढारी असतील त्यांच्या परवानगीनं आणि त्यांच्या सहकार्यानं आपण तिथल्या मुक्कामाची सोय करतो. तर यावर्षी दुसऱ्या रात्रीचा मुक्काम यांच्या गावात अर्थातच यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर त्यांचं परत एकदा आपण आपल्या मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. ओम साईराम. 25वा रौप्य महोत्सवाची पालखी परत एकदा 5 वर्षानंतर तुमच्याकडे येते, कसं वाटतंय? आनंद वाटते. आनंद म्हणजे 5 वर्ष गॅप पडला होता आणि थोडंसं दुःख मनाला झालं असेल, पण आता बाबांनी इच्छा तुमची पूर्ण केली. कशी तयारी कराल यावर्षी पालखीची सेवा करण्याची? एकदम उत्तम, चांगली करेल. नेतवली कल्याण या ठिकाणी आहोत आणि प्रबोधनकार ठाकरे या शाळेमध्ये आपल्या दुसऱ्या रात्रीचा मुक्काम होणार आहे. तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी मानाच्या पालखीची व्यवस्था, कारण पदयात्री जवळजवळ 500 ते 600 असतात आणि या भागातले बरेच रहिवासी त्या रात्री महाप्रसाद करण्यासाठी येतात, पूजेचा मान, पालखीचं दर्शन करण्यासाठी येतात. तर हजारो लोक दुसऱ्या दिवशी या ठिकाणी असतात. तर या ठिकाणी दादा आणि ताई चोखंदलपणे नियोजन करतात. पण यावर्षी 25वं वर्ष आहे आणि म्हणून मंडळाच्या वतीने या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आयोजित केला गेलेला आहे. दुसऱ्या रात्रीच्या ठिकाणी साई गीतांची रात्र या ठिकाणी संपन्न होईल. तर त्या ठिकाणी लागणाऱ्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, सुविधा आहेत, त्याची पाहणी केली जात आहे. बरं, 2 रात्रींचा मुक्काम आपण पाहिलं. आता 3ऱ्या दिवसाचा दुपारचा जो मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण हे जे ठिकाण आहे ना खूप खास आहे. साईराम, काय सांगाल या ठिकाणाबद्दल? ओम साईराम. आता आपण 3ऱ्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी जाणार आहोत. एक असं गाव की जिथं खरंच आई जवळ लेकरू जेव्हा जातं आणि त्यावेळेस त्याच्या ज्या भावना असतात, ह्या भावना आमच्या त्या गावात आहेत. इव्हन आम्ही त्या गावात गेल्याच्या नंतर आम्हाला कधीच परकपणा आलेला नाहीये. प्रत्येक जण, प्रत्येक पदयात्री, प्रत्येक घरात प्रत्येकाच्या चुलीजवळ जातो. तुम्हाला हाताने हवं काय नाही ते तिथून बिंदास तुम्ही उचलून घ्या, तुम्हाला एकही शब्दाचा विरोध तिकडनं होत नाही. आणि अशा गावात 5 वर्षानंतर जात आहे आपण. आता बोलतात ना की ज्या शब्दात मांडता येत नाही अशा काही गोष्टी आहेत, आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया. नक्कीच. ते गाव कोणतं आहे, त्या गावाचं नाव काय आणि तिथे आपल्याला आता कोण भेटणार आहे बघूया या व्हिडिओमध्ये. पाहत राहा.
तिथे आपण तो लावू शकतो. याच्यामध्ये आपण यांना सांगणार होता आशीर्वादला प्रोग्राम करायला. आता आपण आहोत साफे गावामध्ये. तुम्हाला समजलं असेल, मी मंदिर दाखवली, मी कमान दाखवली आणि या ठिकाणी खूप साऱ्या आठवणी. म्हणजे आम्ही आमची पदयात्रा जेव्हा सुरू केली ना तेव्हापासून या गावामध्येच मुक्काम असायचा. तर 5 वर्ष आपला ब्रेक झाला, 5 वर्ष आपली जागा बदलली गेली. पण या वर्षापासून परत एकदा आपण साफे गावामध्ये म्हणजे जुन्या आठवणींना आपण उजाळा देण्यासाठी परत एकदा या गावामध्ये येणार आहोत. इथे पाठीमागे आपण बघतोय गेली बरीच वर्ष आपल्या मानाच्या पालखीसोबत एक DJ असायचा. तर DJवाले दादा त्यांची 2 मुलं या ठिकाणी आलेली आहेत. त्यांच्यासोबत आपली चर्चा सुरू आहे की यावर्षीच्या मानाच्या पालखीसोबत त्यांचा DJ आपण ठरवला आहे. पण DJ आणि पालखीचा काय संबंध, पदयात्रेचा काय संबंध असा तुम्हाला प्रश्न पडेल. पण आता पदयात्रा देखील आधुनिकता आहे. म्हणजे परंपरा जोपासत असताना आधुनिकता किंवा नव्या पिढीला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या द्याव्या लागतात. तर पदयात्रा चालू असताना जे थकलेले पाय असतात त्यांना मनमोकळेपणानं नाचता यावं यासाठी DJ लागतो. आता या DJवर काही दुसरी तिसरी गाणी चालत नाहीत, तर आपल्या बाबांची गाणी असतात. साफेगावचे अनिलदादा सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचे पुत्र अभिषेक. तर यावर्षी अभिषेक आणि अनिलदादा परत एकदा आपल्या दिंडीसोबत असणार आहे. या DJला देखील काही वर्षाचा ब्रेक पडला, पण मला ठाऊक आहे, मला आठवणीत आहे की जवळजवळ 10 ते 15 वर्ष हा अनिलदादांचा DJ AP साऊंड या भागातला फेमस DJ आहे. आणि तो परत एकदा आपण मानाच्या पालखीच्या 25व्या रौप्य महोत्सवामध्ये आपल्यासोबत असणार आहे. तर बरं अभिषेक सांग, आपल्या पालखीचं 25वं वर्ष आहे आणि तुझ्याकडून पदयात्रेला खूप साऱ्या अपेक्षा असतील. तर नवीन गाणी, नवीन आवाज, नवीन संगीत. हो नक्कीच, जल्लोष करू, पूर्ण फुल एन्जॉय करू. आणि मला वाटते की तुझ्या DJच्या खूप साऱ्या आठवणी आणि या गावाच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही ठेवलेल्या आहेत मनामध्ये. तर परत एकदा आपल्या गावामध्ये पालखी येते, कसं वाटतंय? खूप चांगलंच वाटतंय. म्हणजे 25वा वर्ष आहे आता, तर खूप एन्जॉय करू आपण यावर्षी. म्हणजे फुल धमाकाच करून टाकू. AP साऊंड आपल्या पालखीसोबत असणार आहे. तर यावर्षी फुल एन्जॉयमेंट, फुल धमाल. नाचूया, गाऊया आणि साईंचं गुणगान गाऊया. बोला ओम साईराम. ओम साईराम. तो त्याच कामाबद्दल थांबलाय का रस्त्यात? त्या कामाबद्दल कार लावलेली आहे रोडला. तारासिंगचा धाबा आहे ना तो, आपल्या काम चालू आहे का असं थांबलं आपल्याला प्रत्येक वेळी बोलायचं तर अनेकच साईड येत नाही. हॅलो, आपण डोहळे गावामध्ये आहोत आणि आपल्या पाठीमागे जी व्यक्ती बसली आहे, घरामध्ये मला वाटतं आजी वारली आहे. तर त्यांच्या दुःखामध्ये आम्ही नेहमीच सहभागी आहोत. तर ते आमच्या गेली 8 ते 10 वर्ष आनंदामध्ये सहभागी होतात. म्हणजे मंडळासोबत ज्यावेळेस पदयात्रेची पाण्याची व्यवस्था करायची असते ना, त्यांनी कधी पैशांचा विचार केलाच नाही. आधी टँकर, मग आपण बाकीच्या बोलणी करू. तर या पदयात्रेमध्ये देखील यावर्षी त्यांचा टँकर आपल्या मंडळासाठी असणार आहे. कारण हे वर्ष 25वं आहे, रौप्य महोत्सवी आहे. आपल्या मंडळासाठी, आपल्या पदयात्रींसाठी जितकं खास आहे ना, तितकंच साईबाबांची सेवा करणाऱ्या भक्तांसाठी खास आहे. तर हे आपले साई सेवक आहे. आता आपण त्यांच्या घरामध्ये बसलोय. खरं तर ते धर्मवीरांचे खूप मोठे चाहते आहेत, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. आपण पाठीमागे बघू शकतो त्यांच्या घरामध्ये धर्मवीर आहेत, त्यांची फ्रेम आहे. हे आहेत आमचे संकेत दादा. संकेत दादा या बाजूला या. संकेत दादा, संकेत घरत, जे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून बाबांची सेवा करतायत. म्हणजे बाबांची सेवा म्हणजे काय, ही जी गोष्ट असते ना, ही प्रत्येकाला मिळत नाही. प्रत्येक माणसाला सेवा करण्याची संधी नाही. काही माणसाच्या हातून चूक घडत असते, काही माणसाच्या हातून वाईट घडत असते. जी चांगली असतात, जी योग्य देवाने निवडलेली असतात ना, त्या माणसांना सेवा करण्याची संधी मिळते. तर आजपर्यंत आपण त्यांच्या वडिलांना सेवा करताना पाहिलं. आता संकेत दादा देखील सेवा करतायत. मागच्या बाजूला मस्तपैकी छान आपल्या बाबांचा फोटो आहे. म्हणजे घरामध्ये बाबा बसलेलेच आहेत आणि बाबांचे विचार देखील आपल्याला घरामध्ये पाहायला मिळत आहेत. तर या सगळ्या साई भक्तांसाठी आम्ही प्रार्थना करू की जशी तुम्ही सेवा करताय ना, तशीच सेवा दरवर्षी तुमच्या हातून घडत राहो
आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही संपूर्ण या भागामध्ये पाणी सप्लाय करताय. धंदा किंवा व्यवसाय इतका मोठा व्हावा की फक्त पाणी सप्लायचं जेव्हा जेव्हा नाव येईल ना तेव्हा संकेत दादा आणि दादांचं नाव सगळ्यांच्या मुखामध्ये असलं पाहिजे, ही प्रार्थना आम्ही आपल्या बाबांना करू. बोला ओम साईराम. आता आपण ज्या गावात बसलेलो प्रकाश दादांच्या घरी, त्या घराच्या अगदी काही अंतरावर पुढे हे क्रिकेटचं भव्य मैदान आहे. या मैदानावर आपल्या मानाच्या पालखीची 3री वस्ती होणार आहे, म्हणजे रात्रीचं मुक्काम असणार आहे. या मैदानापासून खातिवली जे गाव आहे ते अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे खातिवली गावापासून फक्त आपण अर्धा किलोमीटर अगोदर आपल्या 3ऱ्या रात्रीचा मुक्काम करणार आहोत. आपले मंडळाचे पदाधिकारी आहेत या ठिकाणी, संकेत दादा आमच्या सोबत आलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या 3ऱ्या रात्रीचे जे मुक्काम आहे त्याचं नियोजन आपण या ठिकाणी करतोय. तर त्यांचं पुनश्च मनापासून आपण आभार व्यक्त करतोय. चलूया आता आपण 4थ्या दिवसाचा दुपारचा मुक्काम कुठे होईल, त्याचे पुढचे अंतर काय असतील, कुठे कुठे मुक्काम असतील ते बघत राहा. ओम साईराम. 1 किलोमीटर मध्ये इथं साईबाबाचं मंदिर आहे. हे बिल्डिंग आहेत ना, इथं साईबाबाचं मंदिर आहे, तिथं नाश्ता करू शकतो. इथं करायचो ना आपण नाश्ता. नाश्ता इथं करायचो ना, इथं कॉलनी आहे, तिथं साईबाबाचं मंदिर आहे. ओम साईराम. सूर्याचा प्रकाश थोडासा तीव्र आहे त्याच्यामुळे मला बघायला थोडासा त्रास होतोय. पण आता आपण आलोय 4थ्या दिवसाचा दुपारचा मुक्काम. हा आपण बघतोय जो रस्ता दिसतोय, हायवे दिसतोय, या बाजूनं जो रस्ता दिसतोय हा सरळ हायवे, मुंबई नाशिक हायवे. आणि अगदीच आपण ज्यावेळेस चालतो आपल्या हाताच्या डाव्या बाजूला हे जे छोटंसं हॉटेल आहे आणि हॉटेल समोर असणारं हे जे पटांगण आहे, हे जे पूर्णपणे मोकळं पटांगण दिसतंय ना, या ठिकाणी आपल्या 4थ्या दिवसाचा दुपारचा मुक्काम होणार आहे. म्हणजे हॉटेलच्या आजूबाजूला देखील भरपूर सारी मोकळी जागा आहे. आपण बघू शकतो गाड्या व्यवस्थित पार्क केल्या जाऊ शकतात. तदनंतर बाजूला मोकळं पटांगण आहे, पाठीमागच्या बाजूला देखील भरपूर अशी मोकळी जागा आहे. तर या जागेमध्ये आपण 4थ्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी करणार आहोत. तर या हॉटेलचे जे मालक आहेत त्यांना आपण आता बोलवलं आहे, त्यांच्यासोबत थोडासा आपल्याला संवाद करायचा आहे. ज्या दिवशी या ठिकाणी पालखी पोहोचेल त्या दिवसाला या ठिकाणी नेमकी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला भासणार आहे, तर ती चर्चा आपण त्यांच्याशी करू. सध्या आपण अवतीभोवती नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ज्या पूर्ण करायच्या आहेत त्या गोष्टींसाठी आपण थोडासा प्रयत्न करू आणि त्याची पाहणी करू. गवत कापण्याचं काम सुरू असणार आहे. तसं आजूबाजूला जो परिसर आहे तो देखील थोडासा गवताल आहे. तर पालखी येईपर्यंत अजूनही थोडासा उशीर आहे. तोपर्यंत मला वाटतं याची सगळी साफसफाई झालेली असेल. ओम साईराम. आतापर्यंत आपण 4.5 दिवसाचा प्रवास पार केलेला आहे आणि उरलेले 4.5 दिवस हे आपले पुढचे मुक्काम जे आहे तेच आहेत. ते आता त्या ठिकाणी काय बदल झालाय की किंवा काय कुठं काय अडचण आहे ते यापुढे आपण बघणार आहोत. तर पुढील मुक्काम बघण्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघायचा. बरं, कसारा बायपास जसा जवळ येतो ना, तो पालखी कुठलीही असू दे, प्रत्येक साई भक्ताला आस असते ती कसारा घाटाची. तर जिथून आपण आता पुढे निघालोत ना, तिथून काही किलोमीटर अंतरावर कसारा घाट आहे. पण त्याच्या अगोदर कसारा बायपासवर आपला नियमित मुक्काम असणार आहे. त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथून थोडासा पुढे जाऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही पुढे चालत राहू, तुम्ही व्हिडिओ सोबत राहा, पाहत राहा. उरंती शिर्डी मानाच्या पालखीचा 9 दिवसाचा प्रवास आणि मुक्कामांचे ठिकाण आपण या व्हिडिओमध्ये पाहत राहूया. साईधाम हे जे हॉल आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. आपण पाठीमागे बघतो बऱ्याच पालख्या आहेत, असतात त्यांचे सगळे लेटर्स आणि त्यांचे पोस्टर्स या ठिकाणी लागलेत. पण ऑफिशियली आपण पत्र देत असतो. आपली पालखी ज्यावेळेस या ठिकाणी येईल त्याचं पत्र ऑफिशियली या ठिकाणी गेलेलं असतं. तर हे आहे आपल्या, पण इथून जो पुढचा प्रवास करतो तो कसारा घाटाचा असतो. तर आपल्या मानाच्या पालखीला आपण या ठिकाणी जेव्हा येऊ तेव्हा या हॉलमध्ये आपल्या रात्रीचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे.
बरं मित्रांनो, आता आपण आलोय 5व्या दिवसाच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी. 5वा दिवस दुपारचा मुक्काम. हा आहे हायवे आणि हायवेवर आपण पाहतोय हा साई निवारा. हा साई निवारा जो बॅनर्स आहे त्याच्या खालच्या बाजूला आपला मुक्काम असणार आहे. तर आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया, बघूया. या हायवेपासून या खालच्या बाजूला आपला मुक्काम असणार आहे. तर आपण या दिशेनं जाऊ. आतमध्ये कशा पद्धतीनं व्यवस्था आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्या ठिकाणी आपण दुपारचा मुक्काम करतोय म्हणजे झोपण्याची व्यवस्था, तर या पद्धतीने या ठिकाणी असणार आहे. म्हणजे खालच्या बाजूला पण आपण आराम करू शकतो. तसं हे जे वरती आहे तेवढीच जागा वरती आहे. म्हणजे खालती तुम्हाला जेवढी जागा दिसते ना तेवढीच जागा वरच्या बाजूला आहे. म्हणजे साई पदयात्री खाली पण झोपू शकतात, वरच्या बाजूला पण झोपतील. आणि जर गरज वाटलीच तर या दालनाच्या मागच्या बाजूला गार्डन आहे, तर त्या गार्डनमध्ये देखील झोपण्याची व्यवस्था नक्कीच होऊ शकते. या ठिकाणावर बऱ्याच पालख्या येतात. तर आपण सायराम बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पालख्या येतात. त्यांचे हे पत्रव्यवहार केलेले आहेत, हे लेटर आहेत. आणि मागच्या बाजूला साई पदयात्रींच्या माध्यमातून ज्या या ठिकाणी जे प्रतिनिधी असतात त्यांच्या वतीने केलेला. राम, आपण आता घोटी मार्गामध्ये प्रवेश केला आहे. हे आपण बघू शकतो. हे या ठिकाणी घोटी मार्ग आहे आणि या घोटी मार्गाच्या हॉटेल साई सागरमध्ये आपण आता थोडासा नाश्त्यासाठी थांबलोय. थोडासा निवांतपणे गप्पा करू, थोडंसं खाऊ. इथे गरमागरम वडा उसळ, त्यावर थोडासा ताव मारू आपण. ब्लॅक लिस्टला म्हणजे आता जी पावती येईल ना तो ते पुरे तशी टॅली मारतील. आता आपला लास्टला जाऊन तेवढं पैसे भेटतो. बरं मित्रांनो, आपण आता घोटीमधून पुढे आल्यानंतर समृद्धी महामार्गावर चढलोय. आता तुम्ही विचार कराल की पालखी समृद्धी महामार्गावरून जाईल का? तर बिलकुल नाही. आपण आता फक्त समृद्धी महामार्गावरून शिर्डीचा प्रवास करतोय. नमस्कार, ओम साईराम. उरण शिर्डी मानाची पहिली पालखी आणि आपण आता आहोत शेवटचा रात्रीचा जो मुक्काम असणार आहे तो यावर्षी या हॉलमध्ये, या सभागृहामध्ये होणार आहे. का तर शेवटच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जेवढे पदयात्री असतात ना त्यांच्या जास्त संख्येने पाहुणे साईभक्त आपल्या मानाच्या पालखीसोबत बाबांचं दर्शन करण्यासाठी येत असतात. तर त्यांची कुठलीही गैरसोय आपल्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशस्त दालन आहे. अगदी आपण बघितलं तर गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था, जेवण बनवण्यासाठी व्यवस्था, झोपण्यासाठी अतिशय चांगली व्यवस्था. कार्यक्रम करायचा असेल तर कार्यक्रमासाठी देखील उत्तम नियोजन आपण या ठिकाणी करू शकतो. तर या वर्षीच्या या रौप्य महोत्सवाच्या शेवटच्या रात्रीचं मुक्काम या हॉलच्या ठिकाणी होणार आहे. मला वाटतंय की आपले पदयात्री साई भक्त इथं आनंदात राहतीलच, पण जर आपल्या घरून जर कोणी महिला येणार असतील, इतर साई भक्त येणार असतील तर त्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी चांगल्या रीतीने होऊ शकते आणि मला वाटते ती होणार आहे. तर हा देखील एक यावर्षीच्या रौप्य महोत्सवामध्ये एक आनंदाचा क्षण असेल की एक या प्रशस्त दालनामध्ये आपण बघतो भाग्योदय मंगल कार्यालय. लक्षात ठेवा, भाग्योदय मंगल कार्यालय. या मंगल कार्यालयाच्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम आपला होणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी नक्कीच या.
बरं, आता राहिला दिंडीचा कालावधी. तर बरोबर 25 तारखेला दत्त मंदिर देऊळवाडी उरण या ठिकाणाहून आपली जी पालखी आहे ती प्रस्थान होणार आहे. पहिला दिवस अतिशय रम्य असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मानाच्या पालखीसोबत किती हजारो लोक असतात. तसं बघायला गेलं तर यावर्षीचा उत्सव हा 25वं वर्ष म्हणून मोठ्या पद्धतीने साजरा होतोय. त्यामुळे पहिल्या दिवशी यावर्षी देखील फार मोठी गर्दी असणार आहे. आणि यावर्षी पदयात्रींची संख्या देखील वाढली आहे. दान देणाऱ्या सर्व अन्नदात्यांची, नाश्ता देणाऱ्यांची, देणगीदारांची संख्या देखील वाढलेली आहे. आपण गावोगावी भिक्षा मागितलेली आहे आणि भिक्षा मागून या 9 दिवसाचं नियोजन केलंय. बरं, आता तुम्हाला जर दिंडीमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? तर पहिल्यांदा एक गोष्ट करावी लागेल. मंडळाचं तात्पुरतं कार्यालय जे आहे ते बोकडीबिरा स्टॉप जवळ आम्ही उभं केलंय दरवर्षीप्रमाणे. येथे 15 ते 20 दिवस साई पदयात्रींच्या प्रवेशिका अर्थातच फॉर्म भरले जातात. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक टी-शर्ट दिली जाईल, मंडळाचं एक ओळखपत्र दिली जाईल, एक टोपी दिली जाईल. ही बाबांची निशाणी आहे, ती तुम्हाला सगळ्यांना सांभाळून ठेवावी लागेल. कारण मंडळाचा एक नियम आहे, नियोजन आहे. आपली दिंडी ही शिस्तबद्ध आहे. त्यामुळे मंडळाची पास, टोपी, मंडळाची टी-शर्ट ही अनिवार्य आहे. म्हणून आपण जेव्हा प्रवेशिका कराल तेव्हा या गोष्टी न चुकता घ्या आणि आपल्या बाबांच्या पालखीसोबत ठेवा. बरं, आता तुम्हाला जर आणखी काही जर माहिती हवी असतील तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर देतो आहे. मंडळाचे अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार, सेक्रेटरी, पदाधिकारी यांचे काही ठराविक नंबर जे आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. आता व्हिडिओचा हा शेवटचा टप्पा आहे. बऱ्याच लोकांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट केलं होतं की दादा तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही? तर मुळात मी माझ्या कार्यक्रमामध्ये बिझी असतो. सूत्रसंचालनाचे कार्यक्रम दररोज असतात. त्यामुळे एखादी व्हिडिओ बनवणं आणि ती एडिट करायला 10 दिवस जाणं हे मला मुळात पटत नाही. पण शिर्डीमध्ये आल्यानंतर मला खूप सारा वेळ असतो. ते एकच काम असतं, आपण ते काम अगदी प्रामाणिकपणे करतो. तेव्हा शिर्डी आल्यानंतर परत आम्ही व्हिडिओ टाकतो. आता या व्हिडिओ समवेत आपल्याला 9 दिवसांच्या पालखीचं दर्शन देखील या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. तेव्हा आपण जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला घर बसल्या आपल्या मानाच्या पालखीचं दर्शन करता येणार आहे. नेमकं काय असतं नियोजन, कशा पद्धतीनं ही पालखी चालते आणि कशी शिस्त असते हे आम्ही अभिमानानं सांगतो. ही सगळ्या गोष्टींचं दर्शन मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर मित्रांनो, चलूया या व्हिडिओचा शेवट करूया. आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप सारं सहकार्य केलं आहे. मग यूट्यूब असेल, माझं इंस्टाग्राम चॅनल असेल, फेसबुक असेल, याला तुम्ही भरभरून प्रेम दिलंय. तर असंच प्रेम राहू द्या आणि माझ्या चॅनलसोबत राहा, माझ्या व्हिडिओसोबत राहा. चलूया आपण उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचं दर्शन करू. 25 तारखेपासून 3 तारखेपर्यंत या चॅनलसोबत माझ्यासोबत राहा. आपण दिव्य पालखीचं दिव्य दर्शन करू. तद्वर सगळ्यांना ओम साईराम.